पहिला प्रश्न काय बघा, राईट टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. किती वर्ग समीकरण लिहायच्या? 2. बरोबर. मग त्याच्यामध्ये आता तुम्ही 5 तरी लिहू शकताय किमान. सांगा पहिले इक्वेशन सांगा. 2x square plus 5x minus 3 is equal to 0. 5x square plus 3x plus 9 is equal to 0. 4y square plus 3y is equal to 0. 7m square minus 9 is equal to 0. 10p square minus 4p plus 6 is equal to 0. असे तुम्ही किती इक्वेशन लिहू शकता? इनफायनाइट इक्वेशन्स तुम्ही लिहू शकता. आपल्याला फक्त किती विचारल्यात? 2. बरोबर. मग आपण 5 लिहिले. पहिलं समीकरण बघा, x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. दुसरं समीकरण y वर्ग बरोबर 5y वजा 10. बाळांनो लक्ष द्या. आणि तिसरं समीकरण दिले y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता हे दिलेलं वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे का नाही ते आपल्याला ठरवायचंय. मग आता कसं ठरवणार? दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? दॅट इज एक्स. बरोबर. अँड इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे? 2. काय? 2. देअरफॉर गिवन इक्वेशन काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात? याचा अर्थ काय? या समीकरणामध्ये चल किती आहे? 1 आहे. कोणतं चल आहे? एक्स. कोणतं चल आहे? एक्स. आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आता नीट लक्ष द्या इकडं. दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? कोणतं व्हेरिएबल आहे? y. बट इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे? 2. देअरफॉर गिवन इक्वेशन इज, ही इक्वेशन सुद्धा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण आहे. या समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे. कोणतं? y. आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणून ते वर्ग समीकरण आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, लक्ष द्या इथं. आता हे समीकरण तुम्हाला सोडवावं लागणार आहे. लक्ष द्या. आता याचा छेद किती बाळांनो? 1. किती आहे? 1. मग आता बघा छेद समान आहे का? छेद समान आहे का? नाही. 1 न y ला गुणलं y न y वर्गाला गुणलं y चा घन, आणि या ठिकाणी 1 ने 1 ला गुणलं किती आलं? 1. बरोबर किती बाळांनो? 2. आता हे y या बाजूला गेल्यानंतर काय होणार? मल्टिप्लाय. म्हणजे काय मिळेल? y चा क्यूब प्लस 1 इज इक्वल टू काय बाळांनो? 2y. आता प्लस 2y डाव्या बाजूला घेतलं काय होणार? मायनस 2y. y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू काय आलं? 0 आलं. बरोबर. आता हे जे तुम्हाला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे, या इक्वेशन मध्ये तुम्हाला चल एकच दिसते. कोणतं? y. पण त्या चलाचा घातांक किती आहे? 3. सर्वात मोठा घातांक किती? 3. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. फक्त इथं काय लिहायचंय? दिस इक्वेशन हॅज
ओनली वन व्हेरिएबल, फक्त एकच व्हेरिएबल आहे, बट इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे 3. Therefore given equation is not a quadratic equation. मग काय म्हणणार तुम्ही, दिलेल्या समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे. कोणतं चल आहे? कोणतं चल आहे? y. पण त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3. म्हणून हे वर्ग समीकरण नाही.